तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे. तर तुम्ही बघितलं असेल की आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण जिरा सोडा आणि फ्रेश लेम सोडा करणार आहोत, अगदी होममेड अशा पद्धतीने. तर इथे मी साखर घेतलेली आहे. तर इथे मी 5 चमचे साखर घेतलेली आहे, मोठे 5 चमचे. इथे मी 1.5 चमचा किंवा 2 चमचे आपल्याला जिरं घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी काळी मिरी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही साईडला बघू शकता, इथे मी 2 लिंबू घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एक फ्राय पॅन घ्यायचा आहे. फ्राय पॅनमध्ये आपला जो जिरा आहे तो छान मस्त मंद गॅसवरती अगदी 5 मिनटं छान मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि हा जिरा छान मस्त व्यवस्थित भाजून झाला की आपल्याला हा एका प्लेटमध्ये हा जिरा ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आणि हा जो जिरा आहे तर हा जिरा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आणि आता बघा मी ते ठेचण्याचं हे घेतलेलं आहे, खलबत्ता घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण हे जी मिरी आहे ही मिरी आपण कुटून घेणार आहोत. तर एक लक्षात ठेवा की जो जिरा आणि मिरी, तर ही जी मिरी आहे तर ही मिरी आपल्याला अशा पद्धतीने कुटूनच घ्यायची आहे, अगदी हरट-भरट अशा पद्धतीने, तरच तिचा फ्लेवर खूप छान लागतो सोड्यामध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली मिरी छान मस्त कुटून झालेली आहे आणि जिरा पण थंड झालेला आहे. आता काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी 2 वाट्यांमध्ये साखर डिवाइड केलेली आहे. तर त्याचं कारण पण तसंच आहे. तर इथे आपण जिरा सोडा करणार आहोत. तर आपल्याला जिरा ग्राइंड करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही ग्राइंडरच्या भांड्यात साखर ट्रान्सफर करायची आहे. त्यामध्ये भाजलेला जिरा ॲड करायचा आहे आणि छान अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपण साखर आणि जिरा याची छान मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, ही जी पावडर आहे ही पावडर तुम्ही गाळून घेऊ शकतात वगैरे, कारण हा जो जिरा आहे हा पूर्णपणे असं ग्राइंड होत नाही. तरीसुद्धा मी म्हणजे ही जी जिरा आणि साखर जी आहे ती पावडर मी म्हणजे चाळून घेतलेली नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकतात. आणि आता एका साईडला मी लिंबू पिळायचा साचा घेतलेला आहे आणि लिंबू अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तिथे मी 2 डबे घेतलेले आहेत. तर आपल्याला दोन्ही डब्यांमध्ये एक एक लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण शक्यतो जेव्हाही उन्हातून घरी येतो तेव्हा खूप तहान लागलेली असते आणि त्यावेळेस आपल्याला असं जाणवतं की अरे बापरे, आता आपल्याला म्हणजे काहीतरी थंड प्यायचं आहे किंवा काहीतरी थंडगार कोल्ड्रिंक असायला हवी, असं आपल्याला असं वाटतं. तर तुम्हीसुद्धा अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही कोल्ड्रिंक तयार करून पिऊ शकता अगदी 5 मिनटामध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता, मी दोन्ही डब्यांमध्ये छान मस्त एक एक लिंबू अशा पद्धतीने पिळून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, ही जी पिठी साखर आहे, ही जे एक दुसऱ्या वाटीमध्ये जी मी साखर ठेवली होती तीसुद्धा आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे, म्हणजे पिठी साखर करून घ्यायची आहे. तर इथे आपली पिठी साखर तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका डब्यामध्ये मी जिरा आणि साखर जी ग्राइंड केली होती, म्हणजे जिरा सोड्यासाठी आपल्याला लिक्विड तयार करायचं आहे आणि एका डब्यामध्ये आपल्याला फ्रेश लेम सोड्यासाठी लिक्विड तयार करायचं आहे. तर दुसऱ्या डब्यामध्ये मी पिठी साखर आणि कुटलेलं मिरे ॲड केलेलं आहे. आता आपल्याला हे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी छान व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अगदी मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर डब्याचं म्हणजे या डब्याला झाकण लावायचं आहे आणि अगदी अर्धा ते पाऊण तास किंवा जास्त वेळ नसेल तर 15 मिनटं आपल्याला झाकण लावून साईडला ठेवायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही अशा पद्धतीने असे लिक्विड तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. तर इथे मी दुसरा डबा घेतलेला आहे. दुसरा डबासुद्धा अशा पद्धतीने मिक्स करायचा आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि याचंसुद्धा झाकण लावून आपण
अर्धा ते पाऊण तास हे ठेवणार आहोत, कारण ती साखर आणि ते मिरी किंवा जिरा आणि साखरेचं छान मस्त फ्लेवर असं तयार झालं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही अगदी घरच्या घरी असे लिक्विड करून तुम्ही एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हाही तुम्ही अगदी 2 मिनटात किंवा 5 मिनटात घरच्या घरी तुम्ही सोडा तयार करून घेऊ शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने हे डबे झाकण लावून ठेवून दिलेले आहेत. पाऊण तास मी हे डबे आता साईडला ठेवणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की हे जे अशा पद्धतीने तुम्ही हे जे लिक्विड करून एका बॉटलमध्ये किंवा काचेच्या एका बरणीमध्ये स्टोअर करून तुम्ही हे लिक्विड फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आणि फ्रीजमध्ये 2 आठवडे म्हणजे 15 ते 20 दिवस हे लिक्विड फ्रीजमध्ये छान असं राहतं. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना, जेव्हाही तुम्ही म्हणजे फ्रेश लेम सोडा तयार करतात किंवा म्हणजे जिरा सोडा, जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये पुदिन्याची पानंसुद्धा ॲड करू शकतात. हे ऑप्शनल आहे. तर पाऊण तास झालेला आहे. तर इथे मी घेतलेले आहेत काचेचे 2 ग्लास घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचे आहेत, आपण हे डबे ओपन करून घेऊया. तर एका ह्याच्यामध्ये आपण फ्रेश लेम सोडा आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण जिरा सोडा ॲड करणार आहोत. फ्रेश लेम सोडा म्हणजे काय, जिथे आपण पिठी साखर आणि मिरी याचं जे लिक्विड केलेलं आहे ते आपण ते जे लिक्विड आहे ते फ्रेश लेम सोड्यासाठी आहे. आणि जिथे आपण जिरा आणि साखर एकत्र ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतले होते ते जिरा सोड्यासाठी आहे. आता हे जो फ्रेश लेम सोडा आहे, तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असेल तर तुम्ही पुदिन्याची पानं टाकून त्यामध्ये तुम्ही आपलं हे जे लिक्विड आहे मिरी आणि साखर ते लिक्विड तुम्ही ॲड करू शकतात. दुसऱ्या ग्लासामध्ये आपल्याला जिरा आणि साखर जे लिक्विड तयार केलं होतं ते ॲड करायचं आहे. तर मी एका वेळेला 2 वेगवेगळे सोडे तयार करते. तर छान मस्त स्पूनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी घेतलेली आहे सोड्याची बॉटल. छान असं ते ओपन करायची आहे आणि तो जो सोडा आहे तो आपल्या ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने आपला जिरा सोडा आणि फ्रेश लेम सोडा छान मस्त तयार झालेला आहे. आणि तुम्ही अगदी होममेड पद्धतीने घरच्या घरी अगदी 5 मिनटामध्ये तुम्ही 5 मिनटात नव्हे तर अगदी 2 मिनटात तुम्ही अशा पद्धतीने जिरा सोडा किंवा फ्रेश लेम सोडा तुम्ही तयार करून घेऊ शकतात. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की याच्यामध्ये मी जे लिक्विड ॲड केलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिक्विड ॲड करू शकता. तुम्हाला जसं जास्त कमी गोड जसं हवं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकतात. तर इथे जो जिरा सोडा आहे मी थोडा स्पूनच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने आपलं फ्रेश लेम सोडा आणि जिरा सोडा तयार झालेला आहे अगदी होममेड पद्धतीने. तर इथे आम्ही जेवायला बसलेलो आहोत. जेवायला छान मस्त मॅगी आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी आहे आणि त्याचबरोबर जिरा सोडा आणि फ्रेश लेम सोडा. आणि जेवताना आपण जेव्हा सोडा घेतो म्हणजे सोडा पितो ना, त्याची मजा थोडी वेगळीच असते. सो गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि अजून एकदा सांगेल की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की फ्रेश लेम सोडा आणि जिरा सोडा ट्राय करा. खूप छान आणि सही लागतं.